नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आज पुन्हा 63 नवे रुग्ण आढळले। एकूण कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला 1767 वर, तर 1113 रुग्ण झाले बरे। निसर्ग वादळामुळे मान्सून लांबण्याची शक्यता, बळीराजाची चिंता वाढली। कोरोनामुळे घाटीमध्ये मूत्रपिंड, मधुमेह, हृदयविकाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष। आणि उद्यापासून दुकाने होणार सुरू, साफसफाई आणि दुरुस्तीच्या कामांसाठी व्यापाऱ्यांची लगबग। आता सविस्तर बातम्या। गेल्या 3-4 दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून आज 63 रुग्ण आढळले आहेत। त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1767 इतकी झाली आहे। एकूण मृतांचा आकडाही 89 पर्यंत पोहोचला असून यामुळे स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे। औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 63 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1767 झाली आहे। यापैकी 1113 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 89 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 565 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे। आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे। बेगमपुरा 2, लेबर कॉलनी 1, पडेगाव 1, बायजीपुरा 1, हर्सुल परिसर 1, भारत माता नगर 1, संजय नगर मुकुंदवाडी 1, रोशन गेट 2, देवराई चौक परिसर 1, समर्थ नगर 1, शिवशंकर कॉलनी 5, शिवाजी कॉलनी 1, सईदा कॉलनी 1, चेतना नगर 2, N7 सिडको 1, N2 विठ्ठल नगर 1, विनायक नगर जवाहर कॉलनी 1, बारी कॉलनी 1, हनुमान नगर गारखेडा 1, मिल कॉर्नर 1, N4 1, क्रांतीनगर 1, विजयनगर गारखेडा 1, N6 संभाजी कॉलनी 6, अयोध्या नगर 1, न्यू हनुमान नगर 1, कैलास नगर 1, अजिंक्य नगर गारखेडा 3, N1 सिडको 1, सुंदर नगर पडेगाव 1, गणेश कॉलनी 2, N4 समृद्धी नगर सिडको 2, कटकट गेट नेहरू नगर 1, आंबेडकर नगर N7 3, जय भवानी नगर 1, राजा बाजार 4, अन्य 6 या भागातील कोरोनाबाधित आहे। यामध्ये 26 महिला आणि 37 पुरुष रुग्णांचा समावेश आहे। खासगी रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू। औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये समता नगरातील कोरोनाबाधित असलेल्या 43 वर्षीय पुरुष रुग्णाचा 3 जून रोजी सायंकाळी 6 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यामुळे आतापर्यंत घाटीत 70, 3 विविध खासगी रुग्णालयांमध्ये 18, मिनी घाटीमध्ये 1 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 89 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। काल निसर्ग वादळ कोकणाच्या किनारपट्टीवर येऊन धडकले। अरबी समुद्रातील अति कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे मान्सूनची नियोजित वेळ पुढे सरकण्याची शक्यता आहे। मात्र त्यामुळे पावसावर कुठलाही परिणाम होणार नाही। शेतकरी चिंतेत असले तरी यावर्षी भरपूर पाऊस पडेल असे वेधशाळेने स्पष्ट केले आहे। निसर्ग चक्रीवादळाने राज्यात सर्वत्र पाऊस पडत असून पुणे, नाशिकसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत आहे। औरंगाबाद शहरात काल रात्री 9:30 वाजेपासून पाऊस पडत होता। आजही सकाळपासून अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती। पावसाळी वातावरणामुळे शहरात चांगलेच आल्हाददायक वातावरण असून लॉकडाऊनच्या शिथिलतेसह पावसाचा शिडकाव होत असल्याने लोक त्याचा आनंद घेत आहेत। मात्र निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगमनाला विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने शेतकऱ्यांची चिंताही वाढू शकते। शासकीय वैद्यकीय रुग्णालय अर्थात घाटी दवाखान्यात यापूर्वी मधुमेह, हृदयरोग, मूत्राशयाचे दुर्धर आजारावर यशस्वी उपचार होत होते। मात्र कोरोनाचा कहर वाढल्याने आणि घाटीच्या मेडिसिन विभागाचे कोविड स्पेशल क्लिनिकमध्ये रूपांतर केल्याने आता इतर गंभीर आजारांच्या रुग्णांवर दुर्लक्ष होत आहे। प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी मात्र या घाटीत पूर्वीसारखी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध असल्याचे म्हटले आहे। घाटी रुग्णालयात सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यात येतात। त्यासाठी औषधशास्त्राची एक मोठी इमारत सर्व सुविधांसह उभारण्यात आली आहे। मात्र कोविड-19 नंतर आता या इमारतीला खास कोरोनाबाधित रुग्णांसाठीच राखून ठेवण्यात आलेले आहे। त्यामुळे इतर रुग्णांकडे मात्र दुर्लक्ष होत असून मूत्रपिंड विकार, मधुमेह, हृदयरोग, इतर गंभीर स्वरूपाचे आजार यावर सध्या म्हणावा तसा उपचार होत नाही। घाटी प्रशासनाने अशा रुग्णांच्या बाबतीत हात वर केल्याचे काल एका प्रकरणावरून दिसून आले होते। त्यामुळे अशा स्वरूपातील गंभीर आजार असलेल्या रुग्णांना जास्त पैसे घेणाऱ्या
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. राज्य शासनाने आणि स्थानिक प्रशासनानेही कोरोना संबंधाने अत्यंत खबरदारी घेतलेली आहे. त्यासाठी चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन इमारतीत विशेष कोविड क्लिनिक उभारण्यात येत आहे. मात्र घाटीमध्ये पूर्वीसारखीच इतर गंभीर आजारी रुग्णांना उपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे. आज याबाबत प्रभारी अधिष्ठातांशी संपर्क साधला असता मेडिसिन बिल्डिंग मध्ये कोरोना बाधितांसाठी ICU ची व्यवस्था करण्यात आल्याने इतर रुग्णांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून या इमारतीत डायलिसिस किंवा इतर सुविधा नाही. मात्र शासकीय रुग्णालयात पूर्वीसारखीच रुग्णसेवा करीत असून कुणालाही परत पाठवण्यात येत नसल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी ADN न्यूजशी बोलताना सांगितले. अभी हमारे पास घाटी अस्पताल में जो एडमिट है उसका बाकी पूरा इलाज हम पूरी इससे कोशिश से कर रहे हैं। दूसरी जो बात है कि कुछ मसला डायलिसिस का कुछ लोगों ने बताया है, तो इसके बारे में मैं प्रशासन की ओर से बताना चाहता हूँ कि डायलिसिस जो है तो वो हमारे पास कोविड के यहाँ से हम अभी आज की तारीख में किसी को कहीं बाहर भी नहीं भेजते हैं और वो जो प्रोटोकॉल है ICMR के उसके हिसाब से वैसा करना भी ये है, मना है। तो लेकिन ये हालत में ये बताना चाहता हूँ कि कोविड की जो डेडिकेटेड बिल्डिंग है उसमें हम प्राइवेट बाहर से लोगों को लेके उनका डायलिसिस नहीं कर सकेंगे, क्योंकि वहाँ पे नॉन कोविड आदमी को लेके उनका डायलिसिस करना उनके सेहत के हिसाब से धोकादायक है। दारू विक्रीसाठी प्रशासनाने ऑनलाईन विक्रीला परवानगी दिली आहे. मात्र या ऑनलाईनचा व्यापाऱ्यांना काहीच फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक दारू बुक करून ग्राहक घ्यायला पुढे येत नाहीत, तर जास्त बुकिंग होते पण पोहोचण्यासाठी मनुष्यबळ कमी पडल्याने ऑर्डर पूर्ण करता येत नाही. त्यामुळे आम्हाला काउंटर सेलची परवानगी द्या अशी मागणी दारू विक्रेत्यांनी केली आहे. राज्य शासनाने दारू विक्रीस परवानगी दिलेली आहे. मात्र औरंगाबाद शहरात अद्याप काउंटर सेल करण्यास जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. सध्या ऑनलाईन विकण्यास परवानगी आहे, मात्र ऑनलाईन विक्री करण्यास अनेक अडचणी येत असल्याचे मद्य विक्रेत्यांनी सांगितले आहे. प्रशासन दारू दुकानांवर गर्दी होईल म्हणून काउंटर सेलला परवानगी देत नाही. मात्र असे काही नाही, 1-2 दिवस गर्दी होईल पण त्यानंतर सर्व काही सुरळीत होईल असे एका विक्रेत्याने सांगितले. इतर जिल्ह्यांमध्ये आता वाईन शॉप्सवर जास्त गर्दी होताना दिसत नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. ऑनलाईनमुळे आम्हाला व्यवसाय करण्यास अवघड झाले आहे. 10,000 डिलिव्हरीची ऑर्डर आहे, पण आम्ही इतकी डिलिव्हरी करूच शकत नाही. दिवसाला जास्तीत जास्त 200 लोकांना घरपोच दारू पोहोचू शकतो असेही या विक्रेत्याचे म्हणणे आहे. उनके पास में बाद में अभी कस्टमर है ही नहीं. यहाँ पर जो है 100 लोगों का अगर डिमांड है और कम लोगों का बहुत सेटिस्फाई होता है. जैसे आज हज़ारों ऑर्डर आ रहा है और हम 20-30 ऑर्डर रोज़ की कवर कर पा रहे. कोई बोलता हमारे घर पे लिकर नहीं आना चाहिए, हमके फैमिली का प्रॉब्लम है. कुछ लोगों को रास्ते में ही किसी ने वापस भेजा है. 2-4 ऐसे भी किस्से हो गए. तो ऑनलाइन में बहुत दिक्कत जा रही है. वैसे आपकी सरकार से और प्रशासन से क्या मांगनी है? जल्द से जल्द सोशल डिस्टेंसिंग रख के अगर ये ऑनलाइन की जगह जैसे रेगुलर शॉप्स चलती है वैसे अगर करेंगे तो ये प्रॉब्लम 2 दिन में सॉल्व हो जाएगा. ऐसे भी अभी बाकी जगह देखा तो बाकी जगह भी रश नहीं है कहीं पर भी वाइन शॉप में. बेसिकली फाइनेंशियल प्रॉब्लम है लोगों को, तो इस वजह से ज़्यादा रश अभी दुकानों पे होना वो भी एक यही है. आप बाकी जगह का स्टडी करेंगे तो वहाँ पर रश कम हो गया है, अभी कस्टमर नहीं जा रहे. बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. स्थानिक प्रशासनाने उद्या म्हणजे 5 जून पासून शहरातील सर्व प्रकारची दुकाने उघडण्याची परवानगी दिलेली आहे. 1 तारखेपासून दुकानांची साफसफाई आणि इतर तयारीसाठी वेळ देण्यात आला होता. पैठणगेट भागातील व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानांची साफसफाई करून ग्राहकांसाठी सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स यासह सर्व तयारी केली आहे. शहरात उद्यापासून सर्व प्रकारच्या दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आता सर्व काही सुरळीत होईल आणि लॉकडाऊनमुळे अडकलेले व्यवसाय धंदे मार्गी लागतील अशी आशा व्यापाऱ्यांना आहे. अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानांची साफसफाई आणि इतर कामे हाती घेतली आहेत. दुकानदार पावसाळ्याच्या आधीही काही कामे करून घेतात, मात्र परवापर्यंत कडक लॉकडाऊन असल्याने अशी कामेही कुणाला करता आली नव्हती. आज अनेक जण आपल्या दुकानात काय काय दुरुस्ती करता येईल, पावसाचा ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येतील याची चाचपणी करण्यात येत होती. शहरात एडीएन टीमने फेरफटका मारला असता अनेक दुकानदारांची लगबग सुरू होती. हमें पुलिस वालों का धन्यवाद है कि जो उन्होंने हमारे को साफ़ सफाई के हिसाब से आज परमिशन दी है और आज हमने सारी दुकान साफ करके ली है पूरी दुकान. और कल हमारे यहाँ खुला है और एक दिन बंद एक दिन चालू का उन्होंने बताया है हमको. और 2 महीने से कंटिन्यू बंद होने से आज 70-75 दिन से हमारे दोनों बड़े सीज़न चले गए, जो कि हमारी शादी का सीज़न कपड़े के लिए सबसे बड़ा होता है और ईद का सीज़न भी हमारा काफ़ी अच्छा था. पर ये दोनों सीज़न जाने से एक तो स्टॉक भी हमारे सिर पे पूरा पड़ जाएगा और इसका काफ़ी हमारा लॉस रहेगा. महापालिका प्रशासक आस्तिकुमार पांडे यांनी अद्याप व्यापाऱ्यांना सर्व दुकाने एकदाच उघडण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे उद्यापासून P1, P2 नुसारच व्यापाऱ्यांना आपली दुकाने उघडावी लागतील. मात्र व्यापाऱ्यांनी आपली नाराजी कायम ठेवली असून दुकाने मात्र उघडावीच लागतील असे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. उद्यापासून शहरातील दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा भागातील सर्वच दुकानांना P1, P2 प्रमाणे उघडण्याची सक्ती आहे. काल मनपा आयुक्तांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली, मात्र हा शासन निर्णय असल्याने त्यांच्याकडूनच एकदाच सर्व दुकाने उघडण्याची परवानगी घ्यावी लागेल असे आस्तिकुमार पांडे यांनी सांगितले. आमचे गेल्या 72 दिवसात बरेच नुकसान झालेले आहे, त्यामुळे समविषम ऐवजी सर्वांनाच दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. हम टोटल मार्केट लॉकडाउन करके करीबन 75 दिन हो गए हैं. 75 दिन हमने जो भी इंस्ट्रक्शंस हमको ऊपर से आए हैं, कमिश्नर साहब से, गवर्नमेंट से आए, हमने पूरा उसको स्ट्रिक्टली फॉलोअप किया है और स्ट्रिक्टली 75 डेज हमने बंद रखा है. अभी जो कमिश्नर साहब ने ये जो ऑर्डर निकाले हैं भाई सैनिटाइज करना, ये सब करना, हम सबके लिए तैयार है. लेकिन सिर्फ हमारा अपोज है P1, P2 के लिए. P1, P2 में कैसा होता है, अगर बाई चांस कोई कस्टमर आता है लेने के लिए तो वो एक मार्केट में सोचता है अलग अलग दुकान है यहाँ पर और मैं एक काम नहीं 4 काम एक साथ करके निकल जाऊँ बाहर, घर रिटर्न जा सकता हूँ मैं. लेकिन अभी P1, P2 के अंदर कस्टमर को बहुत तकलीफ होंगी और वो बेचारा इतना दूर से आएंगे और वो निराशा होकर उसको वापस जाना पड़ेगा. और दूसरी बात यह है कि जो 75 दिन का व्यापारियों ने जो नुकसान सहन किया है, अब ये उसके बाद में जब ये लॉकडाउन ओपन हो रहा है, हमारी इच्छा है P1, P2 में बाकी जितने भी है सैनिटाइज करना, मास्क पहनना, सोशल डिस्टेंस मेंटेन करना और ऑक्सीडाइट वगैरह करना, ये सब चीज़ के लिए हम तैयार हैं. सिर्फ P1, P2 ना हो. प्रत्यक्ष पावसाळा सुरू होण्याआधी वळवांच्या पावसानेच वीज वितरण कंपनीची लक्तरे वेशीवर आली असून गेल्या 3 दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे करण्यात आल्याचे विद्युत वितरण कंपनीने म्हटले होते, मात्र त्यांचा दावा फोल ठरला असून रिमझिम पावसाने MSEDC घामाघूम झाली आहे. वादळी वाऱ्याच्या पावसात काय होईल याची मात्र कल्पनाच करवत नाही. विद्युत वितरण कंपनीने दावा केला होता की पावसाळ्यात कुठेही वीज पुरवठा खंडित होणार नाही. मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर करण्यात आली आहे. थोड्याशा पावसानंतर अनेक तास वीज गुल होत आहे. पावसाळ्यात वीज जाणार हे सर्वांच्याच परिचयाचे आहे, परंतु जर दुरुस्तीचे कामे व्यवस्थित झालेले असेल तर वीज पुरवठा खंडित होत नाही. मागे ऐन रमजान ईदच्या वेळी MSEDC ने दुरुस्तीची कामे हाती घेतली होती, मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ईद नंतर 2 दिवसांनी ही कामे करण्यात आली. मात्र आता पावसाळ्याला सुरुवात झालेली नसताना वारंवार आणि बऱ्याच वेळासाठी वीज पुरवठा खंडित होत असल्याने पावसाळ्यात काय होईल याची कल्पना करवत नाही. या प्रकरणी विद्युत वितरण कंपनीशी संपर्क साधला असता अचानक काही बिघाड उद्भवल्याने वीज खंडित होते. मात्र आता सर्व दुरुस्ती करून लवकरच विना व्यत्यय वीज पुरवठा केला जाईल असे MSEDC चे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी सांगितले. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आज पुन्हा 63 नवे रुग्ण आढळले. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला 1767 वर, तर 1113 रुग्ण झाले बरे.
निसर्ग वादळामुळे मान्सून लांबण्याची शक्यता, बळीराजाची चिंता वाढली. कोरोनामुळे घाटीमध्ये मूत्रपिंड, मधुमेह, हृदयविकाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष. आणि उद्यापासून दुकाने होणार सुरू, साफसफाई आणि दुरुस्तीच्या कामांसाठी व्यापाऱ्यांची लगबग. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन मनामनाचे.